नमस्कार मित्रांनो, करवंद आलाय. चला तर मग पाकातलं लोणचं बनवूया. इथे मी 250 ग्रॅम करवंद घेतलेलं आहे. ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मधातून कट करून त्यातील बिया पूर्णपणे काढून टाकायचे आहे. त्यानंतर आपण गरम पाण्यामध्ये करवंद 1 मिनिट स्वच्छ करून एक उकळी आल्यावर करवंद चाळणीमध्ये काढून घेऊया. लक्षात असू द्या, करवंद फक्त उकळलेल्या गरम पाण्यामध्ये 15 ते 20 सेकंदच आपल्याला ठेवायचे आहे. त्यानंतर आपण चाशणी करायसाठी 1 कप पाणी घेऊन त्यात अर्धी वाटी गूळ टाकायचे आहे आणि छान प्रकारे पाक येऊ द्यायचा आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता, जेणेकरून त्याचा पाक तयार झाला पाहिजे. पाक तयार झाल्यानंतर यात करवंद घालूया. अशा प्रकारे 5 मिनिट मीडियम फ्लेमवर करवंद शिजल्यानंतर आपण अर्धा चम्मच मीठ घालूया आणि नंतर गॅस बंद करून अशा प्रकारे करवंदाचं पाकातलं लोणचं तयार आहे. गॅस बंद केल्यानंतर 1-1.5 घंटा लोणचं थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवूया. मी इथे हा एअरटाईटचा डबा घेतलेला आहे आणि हे लोणचं किमान 6 ते 7 महिने आरामात आपण खाऊ शकतो. हे खूप छान असं लोणचं बनतं आणि तुम्ही छोट्या बाळांना सुद्धा देऊ शकता. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.